सोलापुरात शिवसेना भाजपात संघर्ष वाढल्याचं पाहायला मिळतंय। मतदानाच्या एक दिवस अगोदर दोन्ही नेत्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। भाजप विविध समाजातील नेते संपवत असल्याचा शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदेंनी आरोप केलाय। तर शिवसेनेला पराभव समोर दिसत असल्यानं असं कृत्य करत असल्याचं प्रत्युत्तर भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टींनी केलंय। कार्यकर्ते घेऊन जातात, संध्याकाळपर्यंत बसवतात, कुठलाही गुन्हा दाखल करत नाहीत आणि रात्री सोडतात आणि सांगतात उद्या परत यायचं। आणि अशा पद्धतीने यंत्रणा तोडण्याचं काम प्रभाग 7 मध्ये चालू आहे। असं नाही तर संपूर्ण सोलापूर शहरामध्ये कित्येक कार्यकर्त्यांना पोलीस यंत्रणेचा वापर करून त्रास देण्याचं काम सुरू आहे। खास करून काल तर पालकमंत्र्यांनी रात्री 11-12 वाजता काही चौकामध्ये बसून पानटपरीच्या बाहेर बसून खुर्च्या टाकून बसले आणि सांगितले की सगळ्या कार्यकर्त्यांनी 10च्या आत नियम पाळायचे आणि पालकमंत्री 5-50 लोक घेऊन अशा पद्धतीचं नियोजन लावत होते। रात्री काय चालतंय ते सगळ्यांना माहित आहे। वास्तविक पाहता ह्या निवडणुकीत अमोल शिंदेंनी जे आरोप केले ते सगळे निराधार आहेत। त्यांच्याच पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाने ह्या निवडणुकीत दुर्लक्ष केलेलं आहे। त्यांच्या आणि त्यांच्याशी ज्यांच्याशी युती आहे ह्या दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी ह्या निवडणुकीत गैरहजेरी नोंदवली। एखादी निवडणूक जी हाताबाहेर चालली, जिथं पक्ष नेतृत्व सिरियस नाही, भारतीय जनता पार्टीचे शहरातले 3 आमदार, मी असतील, समाधान दादा, आमच्या ग्रामीणमधले आमदार असतील, स्वतः पालकमंत्री साहेब ह्या निवडणुकीत आम्ही ठाण मांडून एवढ्या ताकदीने ही निवडणूक कॅरी करतोय। त्या मानाने विरोधक कुठंच त्यांचा प्रेझेन्स, त्यांचा एक्झिस्टन्स या निवडणुकीत दिसला नाही। आणि अशा वेळी निवडणूक जिंकण्यासाठी काहीतरी व्हिक्टिम कार्ड शेवटच्या दिवशी खेळायचं केविलवाणा प्रकार अमोल शिंदेनी केलेला आहे।